पत्रकारांच्या न्यायी हक्काच्या मागणीसाठी पत्रकार संवाद यात्रा ही महाराष्ट्रातून पहिल्यांदाच निघते। माझ्यासोबत वसंत मुंडे प्रदेशाध्यक्ष, त्याच्यानंतर माजी मंत्री भागवत कराड साहेब आहेत। सुरुवात करतोय, काय नेमकी तुमची संवाद यात्रा आहे, कुठून सुरुवात झाली, आजचा कितवा दिवस आहे, कितवा टप्पा आहे? पत्रकार संवाद यात्रा ही दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी ही संवाद यात्रा 28 जुलैला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीतून सुरुवात झाली। विदर्भ, खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र या 3 विभागातनं जवळपास 17 जिल्ह्याच्या ठिकाणाहून जाऊन ही यात्रा, या यात्रेचा पहिला टप्पा शिर्डीमध्ये 8 तारखेला संपला। दुसऱ्या टप्प्याची सुरुवात ही छत्रपती संभाजीनगरमधून आज होते आहे। क्रांती चौकातनं ज्या चौकातून अनेक विषयांना तोंड फुटतं, या चौकातनंच अनेक क्रांत्या होतात, या चौकातून आज वृत्तपत्र दिंडीनं या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ होता। आणि ही यात्रा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, कोकण, ठाणे आणि मुंबईमध्ये 20 तारखेला मंत्रालयावर पोहोचणार आहे। त्या ठिकाणी YB सेंटरला या यात्रेचा समारोप होणार आहे। या ठिकाणी राज्यभरातले 2-3 हजार पत्रकार, प्रमुख पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। प्रामुख्याने कुठल्या 2 मागण्या असतील ज्या महत्त्वाच्या लीडवर ते तुम्ही लीड करताय? प्रामुख्याने कोरोनानंतर वर्तमानपत्र आणि वर्तमानपत्राच्या या क्षेत्रात काम करणारे, विविध माध्यमात काम करणाऱ्या लोकांच्या समोर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। कोरोनाच्या काळामध्ये जवळपास 150 पेक्षा अधिक पत्रकारांचा मृत्यू झाला, मात्र तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी घोषणा करून सुद्धा या पत्रकारांना कुठलाही मदत सरकार मिळाली नाही। आणि कोरोनानंतर जवळपास देशामध्ये 35,000 कोटीपेक्षा अधिकचा हा व्यवसाय असणारा, हा अत्यंत कमी परिणाम, याच्यावर अत्यंत जास्त परिणाम झालेला आहे। आणि म्हणून लोकशाहीमध्ये जर सामान्य माणसाचा आवाज जर व्यवस्थेपर्यंत पोहोचायचा असेल तर स्थानिक पातळी, जिल्हा, तालुका, गाव पातळीवरची वर्तमानपत्र आणि त्या ठिकाणची माध्यमात काम करणारी लोक सक्षम असणं आवश्यक आहे, तरच व्यवस्थेमध्ये सामान्य माणसाचा आवाज बुलंद राहू शकतो। आणि म्हणून लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय मागण्यासाठी ही यात्रा आहे। ही यात्रा कोणाचंही समर्थन करत नाही, ही यात्रा कोणाचाही विरोध करत नाही। समाजाचा सुद्धा या यात्रेमध्ये सहभाग असणं आवश्यक आहे। त्याचं मुख्य कारण हे आहे की समाजाचा जर आवाज या व्यवस्थेमध्ये, लोकशाहीमध्ये 4 स्तंभ आपण मानतो, यामध्ये न्याय व्यवस्था आहे, प्रशासन व्यवस्था आहे आणि राजकीय व्यवस्था आहे, आणि मग हा माध्यम व्यवस्था आहे। पण बाकीच्या 3 व्यवस्थेला सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत, सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी मोबदला मिळतो, सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत, मात्र माध्यम व्यवस्थेमध्ये ही परिस्थिती नाही आहे। आणि म्हणून वर्तमानपत्रात काम करणारा माणूस सुद्धा या समाजाचा घटक आहे, या व्यवस्थेचा घटक आहे, आणि तो सुद्धा आता देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रमुख घटक आहे। या घटकाचे प्रश्न सुद्धा सरकारने सोडवले पाहिजे। त्यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी ही आहे। मी आज योगायोगाने आमच्या दिंडीला बातचीत करतोय। कराड साहेब, तुम्ही आज वृत्त दिंडीला खांदा दिलाय, मागणी आहे पत्रकारांची, तुम्हीही अनेक वर्ष मंत्री राहिलात, सध्या खासदार आहेत, मागणी असताना देखील मागणी पूर्ण झाली नाही असा आरोप करतायत, तुमच्याकडनं काय अपेक्षा त्यांनी बाळगाव्या? पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, ज्यांनी वर्षानुवर्ष पत्रकारिता केलेली आहे, असे वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी दिंडी निघाली आहे। आज दिंडी मराठवाड्यात आल्यानंतर क्रांती चौकापासून याची सुरुवात झाली आणि विविध पत्रकारांच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये विशेषतः जी कोविडच्या काळामध्ये 190 पत्रकार मेली, त्यांना मदत झाली पाहिजे, त्याहीपेक्षा पत्रकारांना वेगवेगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे। उदाहरणार्थ पत्रकारांना घर मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी कुठं कॉलनी पत्रकार ते प्रत्येक शहरात असू शकते काय, पत्रकाराचं जसं लेखनी स्वातंत्र्य आहे तसं त्यांच्या मुलांचं शिक्षण चांगलं कसं होईल, अशा विविध मागण्याचं निवेदन त्यांनी मला दिलेलं आहे। आणि अर्थात हे निवेदन मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे देणार आहे। ह्याचा समारोप 20 तारखेला मुंबईमध्ये होईल, त्या ठिकाणी 2000 पत्रकार येणार आहेत, ही चांगली गोष्ट आहे। जसं वसंतरावने सांगितलं की महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये पत्रकारितेला विशेष महत्त्व आहे। पत्रकारिता जसं प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा आता नऊ सोशल मीडिया असेल, म्हणजे जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही सर्व पत्रकार करताय। आणि राजकारण आणि पत्रकार यांचं तर अगदी जवळचं नातं आहे, त्याच्याशिवाय राजकारण होऊ शकत नाही। संसदेत काही संसदेत ही बाजू मांडणार आहेत आता इथून गेल्यानंतर, म्हणून पत्रकारची बाजू संसदेमध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या शासनाकडे असेल, दोन्ही ठिकाणी मागण्याचा प्रयत्न करेन। विशेषतः हा प्रश्न 0 आवर्समध्ये 0 आवर्समध्ये मी मांडायचा
नक्कीच प्रयत्न करणार आहे येणाऱ्या सेशनमध्ये. कोविडमध्ये ज्या पत्रकारांचं निधन झालं ते पत्रकाराचं कुटुंब अद्याप उघड्यावरच आहे. तत्कालीन शासनानं तशी घोषणा केली होती कोविड योद्धा म्हणून वॉरियर्स म्हणून 50 लाख रुपये देण्याची, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. निदान पहिला तरी टप्पा त्यांना मिळावा, पहिला हप्ता मिळावा यासाठी तुम्ही काही केंद्र सरकारकडे काही सूचक करणार? पत्रकारितेमध्ये जे कोविडच्या काळामध्ये ज्यांचं निधन झालं त्यांना मदत मिळावी म्हणून तत्कालीन महाराष्ट्र राज्याच्या शासनाने जाहीर केलं होतं. म्हणून आता तीच मागणी पुढे घेऊन आम्ही महाराष्ट्र राज्याला विनंती करू. आणि त्याहीपेक्षा मी आपणास सांगू इच्छितो की या शहरातले जवळजवळ 1000 पत्रकार विक्रेते आहेत जे सकाळी पहाटे उठून 3-4 वाजल्यापासून काम करतात. तर त्यांना मी प्रत्येकाला प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून 10,000, 20,000 आणि 50,000 80,000ची मदत कशी मिळेल त्यासाठी 2दा यांचे मेळावे घेतलेले आहेत. त्यांना आम्ही मदत करतोय आणि त्यांनी याच्यात जर सक्सेसफुली काम केलं तर त्यांची पुढे उपजीविका भागावी, स्वतःचा व्यवसाय व्हावा म्हणून आता मोदी सरकारच्या माध्यमातून जी योजना आहे मुद्रा योजना, त्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून 20 लाखापर्यंत आम्ही लोन देऊ शकतो. हे नवीन उद्योग करण्यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबांना फक्त पत्रकार विक्रेते म्हणजे पेपर विकूनच उपजीविका भागणार नाही तर आणखी त्यांचा स्वतःचा व्यवसाय कसा करेल यासाठी आम्ही मूव्हमेंट सुरू केलेली आहे. म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर असेल जिथे जिथं नगरपालिका महानगरपालिकामध्ये ही सुविधा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्वांना मिळते आणि पत्रकार व्यावसायिकदृष्ट्या स्टेबल व्हावा त्यासाठी सुद्धा मी नक्कीच काम करणार आहे. आमची जुनी संघटना पत्रकार विक्रेती ही आमच्याबरोबर आहे. नक्कीच पत्रकारांच्या न्याय आणि हक्कासाठी निघालेली ही संवाद यात्रा जी आहे ती दुसऱ्या टप्प्यात पोहोचलेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून ही यात्रा आता पुढे निघते. मात्र कोविड काळात जे 190पेक्षाही जास्त पत्रकार जे मृत्युमुखी पडले होते त्यांच्यासाठी आता माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड हे संसदेमध्ये त्यांच्यासाठी बाजू मांडणार आहेत असं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.